डोबेरायनर ट्राइड. ओके, तर बघा आजचा मुद्दा आहे डोबेरायनर ट्राइड. इन द इयर 1870 अ जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. ओके, तर बघा आपण सुरुवातीला सांगितलं की 18व्या शतकाच्या सुरुवातीला 30 मूलद्रव्य माहीत होती. त्यानंतर खूप साऱ्या मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. त्याची संबंधातले जे रासायनिक किंवा भौतिक गुणधर्म आहेत त्याची नवनवीन माहिती होत आपल्याला गेली. तर त्याचं वर्गीकरण करणं गरजेचं होतं, कारण ही जी माहिती आहे ते आपल्याला अभ्यासण्यासाठी सोपी जावे म्हणून. मग त्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या वैज्ञानिकांनी प्रयत्न केला. त्यामधला पहिला वैज्ञानिक आहे डोबेरायनर. ठीक आहे, तर 1817मध्ये जर्मन सायंटिस्ट आहे, नाव त्याचं डोबेरायनर. काय सांगितलं बघा त्याने मग, की मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत ते त्याच्या अणुवस्तुमानाशी संबंधित आहेत. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स each having similar chemical properties and call them ट्राइड. बघा त्यांनी समान रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांचा एक गट बनवला आणि त्याला काय नाव दिलं आहे, ट्राइड, त्रिके म्हणूया आपण त्याला. He arranged the 3 elements in a tride in an increasing order of atomic masses and showed that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of atomic masses of the other 2 elements. ठीक आहे, तर बघा या मूलद्रव्यांचा जो त्यांनी गट बनवलेला आहे त्यामध्ये त्यांनी मांडणी कशी केली आहे, तर त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. ठीक आहे, तर काय सांगतो बा पुढं तो, तर जो नंबर 2 क्रमांकाचं जे मूलद्रव्य आहे मिडल इलिमेंट, त्याचं जे अणुवस्तुमान आहे ते इतर 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं आहे. ठीक आहे, हावेवर ऑल द नॉन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इनटू डोबेरायनर ट्राइड. बघा, तर बघा ही जी सुरुवातीला हा जो डोबेरायनरने प्रयत्न केला त्रिकाच्या साहाय्यानं मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याचा, पण ही थेरी काय यशस्वी ठरली नाही, तर त्यावेळेस असणाऱ्या मूलद्रव्यांचं या थेरीप्रमाणे वर्गीकरण करता आलं नाही. ठीक आहे, तर त्याने काही उदाहरणं दिलेले त्यावेळेसची आपण त्याचं समजून घेऊया, म्हणजे जे त्रिक म्हणून गृहीत धरता येतील अशी उदाहरणं. ठीक आहे, ओके, पहिलं आहे त्रिक कोणतं आहे बघा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. ओके, एलिमेंट नंबर 1, एलिमेंट नंबर 3 आणि एलिमेंट नंबर 2. कोणता आहे एलिमेंट नंबर 1 लिथियम, एलिमेंट 2 सोडियम, एलिमेंट 3 पोटॅशियम. तर सोडियमचं अणुवस्तुमान जे आहे ते 23 आहे. तर या लिथियमचं आणि पोटॅशियमच्या अणुवस्तुमानाची बेरीज किती आली पाहिजे, 23 आली पाहिजे. ठीक आहे, चला तर बघा सोडियम इक्वल टू एलिमेंट फर्स्ट कोणता आहे लिथियम 6.9 प्लस पोटॅशियम किती आहे 39.1. जर आपण याची बेरीज केली तर 46 होते. ह्याला 2ने भागूया, आपल्याला मीन काढायचा आहे. किती तो मेन 23. ठीक आहे, बघा तर हा जो सोडियम आहे त्याचे ॲक्च्युअल ॲटॉमिक माससुद्धा 23 आहे आणि आपण ही जी काही गणितीय क्रियाकडून आलेली जी किंमत आहे, व्हॅल्यू आहे, तीसुद्धा 23 आहे. म्हणजे या जो ग्रुप आहे त्याला आपण ट्राइड म्हणू शकतो, डोबेरायनर ट्राइड. ओके, प्रूव्ह झालं ते पण. दुसरा आहे कॅल्शियम, ट्रॉन्शियम, बेरियम. ओके, कॅल्शियम ॲटॉमिक मास 14.1. ओके, 40.1 आहे. दुसरा आहे स्ट्रॉन्शियम आणि तिसरा एलिमेंट जो आहे तो बेरियम आहे, त्याचा अणुवस्तुमान 137.3. ठीक आहे, तर याची बेरीज करूया. 40.1 अधिक 137.3 भागिले 2, ह्याची बेरीज येते साधारण 177.4 भागिले 2 करूया. उत्तर आलेलं आहे 88.7. ओके, ॲक्च्युअल ॲटॉमिक मास किती आहे स्ट्रॉन्शियमचं 87.6. ओके, जसं आपण बघा मॅथ्समध्ये प्लस मायनस 0.5 1 असं गृहीत धरतो, तसं म्हणजे क्लोज आहे 87.6. ठीक आहे, थोडी कमी करावं लागेल 88 याचं. पण कसं आहे बघा, त्यावेळेस जे सायंटिस्ट होते त्यांना ॲक्च्युअल नंबर ऑफ जे न्यूट्रॉन असतील किंवा त्याचं ॲक्च्युअल ॲटॉमिक मास असेल ते माहीत नसावं. ठीक आहे, त्यामुळं ही त्रिका असू शकतं कोणत्या बेसिसवर, प्लस मायनस 1 0.5 या पद्धतीनं. ठीक आहे, आणि तिसरा आहे क्लोरिन, ब्रोमिन आणि आयोडीन. क्लोरीनचा अणुवस्तुमान 35.5
आपल्याला ब्रोमिनचं डिटरमाइन करायचं आहे आपल्या लॉप्रमाणे, आणि ह्याचं आयोडीनचं आहे 126.9. चला बेरीज करूया. 135.5 अधिक 126.9 बेरीज येते 162.4. ओके, आणि ह्याचा ॲव्हरेज मीन जर आपण घेतला तर तो 81.2. ओके, आणि ब्रोमिनचा ॲक्च्युअल ॲटॉमिक मास आहे 79.9. 80 कन्सिडर करूया. ठीक आहे, तर हेही ट्राईड होऊ शकतं. ओके, तर थोडं डिफेक्ट आहे. कशामुळे असू शकतो तो, तर त्याचं ॲक्च्युअल ॲटॉमिक मास माहीत नसेल त्यावेळेस म्हणजे 1817च्या दरम्यान. ओके, तर एक प्रश्न विचारला आपल्याला, आयडेंटिफाय अ डोबेरायनर ट्राईड फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप ऑफ इलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. आता आपल्याला बघा इथं सगळ्यांच्या किमतीसुद्धा दिलेल्या आहेत, त्याचं ॲटॉमिक मास दिलेलं आहे. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, तर पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुस्तोमनाची बेरीज करायची आणि त्याला 2ने भागायचं आहे. त्यानंतर जे येणारे उत्तर असेल ते दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणुस्तोना एवढं असलं पाहिजे. हे जर फुलफिल होत असेल तर ती जे काय ग्रुप आहे तो ट्राईड आहे असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे. ओके, तर बघा पहिलं एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघा मॅग्नेशियम 24.3, कॅल्शियम 40.1, स्ट्रॉन्शियम 87.6 मूलद्रव्याच्या अणुस्तोमनाच्या चढत्या क्रमाप्रमाणे ह्याची मांडणी आहे. इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. ओके, कॅल्शियम इक्वल टू मॅग्नेशियमचा अणुस्तोमान 24.3 अधिक 87.6 भागिले 2. ओके, ठीक आहे. बेरीज बघा एक किती होते, तर 111.9 भागिले 2 मीन काढतो आपण, आलं किती 55.95. किती यायला पाहिजे होतं, कॅल्शियमचं ॲटॉमिक मास 40.1 जास्त होतं आहे, म्हणजे हे ट्राईड होणार नाही. मग हे पहिलं जे एक्झाम्पल आहे ते ट्राईड नाही आहे. ठीक आहे. दुसरं बघा सल्फर, सेलेनियम आणि टेल्युरियम. ठीक आहे, तर हे बघूया उदाहरण. आता सल्फरचं ॲटॉमिक मास 32.1, सेलेनियमचं 79, टेल्युरियमचं 127.6. ठीक आहे, सेलियमचं डिटरमाइन करायचं आपल्याला. तर बघा 32.1 अधिक 127.6 भागिले 2. ओके, किती आला, ह्याची बेरीज 159.7 भागिले 2 मीन काढतो आपण, आलं उत्तर किती 79.85. ओके, क्लोज इनअप आहे. त्यामुळं हे जे दुसरं जे ग्रुप दिला होता एलिमेंटचा तो ट्राईड आहे असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे, प्रूव्ह केलं आपण ते. तिसरं एक्झाम्पल बघा बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. ओके, ठीक आहे, तर ह्याचं बघा बेरियम 9, मॅग्नेशियम 24.3, कॅल्शियम 24.1. ओके, 24.3 यायला पाहिजे उत्तर त्याचं. ठीक आहे, मॅग्नेशियमच्या अणुस्तोमान एवढं. ठीक आहे, सॉल्व करूया. मॅग्नेशियम इक्वल टू पहिल्या जे मूलद्रव्य आहे बेरियम त्याचं अणुस्तोमान 9 अधिक कॅल्शियमचं 40.1 भागिले 2. बेरीज किती आली 49.1 भागिले 2. मीन घेतला आपण किती आलं 24.55. ओके, क्लोज इनअप आहे 24.3, 24.55 म्हणजे हे सुद्धा त्रिक आहे असं आपण गृहीत धरूया. ओके.